एक मराठा लाख मराठा ही सद्भावना मनामध्ये ठेवून करोडोंचा ताफा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबरोबरीने मुंबईला रवाना झालेला आहे। याचं कारण असं की आपल्या समाज बांधवांना, मराठा बांधवांना आरक्षण मिळावं। अनेक वर्षाचा लढा देत असताना आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील पाठीमागच्या वेळेस मुंबईला गेले। त्या मुंबईला जात असताना शासनानं फसवलं गेलं की तुम्हाला आम्ही अध्यादेश देतो, आरक्षण देतो, पण ते तसं झालं नाही आणि म्हणून आता मागं हटायचं नाही या भावनेतून आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील उपोषणावर बसलेले आहेत। आणि हे उपोषण करत असताना दुसरं कारस्थान शासनाने केलं की तिथे कुठल्याही प्रकारचं अन्न धान्य किंवा पाणी कुठल्याही प्रकारची सोय त्या ठिकाणी ठेवली नाही आणि म्हणून ती सर्व मराठा बांधवांची गैरसोय झाली। गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनता पुढे एकवटली गेली आणि तदनंतर महाराष्ट्रातील सगळे जिल्हे, तालुके, गावं या ठिकाणी काही ना काही मदतीचा हात पुढे देण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यातीलच एक भाग म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जोळके बुद्रुक गाव। हे गाव छोटं जरी असेल तर भावना यांची मोठी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांचा मनामध्ये एक संकल्प आला की आपण काहीतरी बांधवांसाठी द्यावं। म्हणून कुणी चटणी, भाकरी, कुणी काय बिस्किट्स सगळं देत असतात। तर यांनी त्या मराठा बांधवांना बुंदी बनवून दिलेली आहे। आता ती बुंदी किती प्रमाणात आहे, कशी असणार आहे, त्यापेक्षा या ठिकाणी त्या बांधवांसाठी तोंड गोड करण्याचा भावना त्यांच्या मनामध्ये आहे। याचं कारण असं त्या गोडीमधून दुसरा एक उद्देश येतोय की निश्चित आजची बुंदी जर त्यांनी खाल्ली तर उद्याच्या काळात निश्चित गोड तोंड करून आपल्याला आरक्षण मिळूनच गावाकडे यावे ही त्यांची भावना आहे। बघूया, या ठिकाणी आपण जाऊया त्यांच्या गाडीकडे। त्या गाडीमध्ये बुंदीचे पॅकेट आहेत, बरेचसे कॅरेट भरलेले आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी हे जे बुंदीचे पॅकेट आहेत हे प्रत्येक आमच्या बंधूंना किंवा आमच्या मराठी बांधवांना त्या ठिकाणी पोहोचवणार आहेत। ही गाडी स्वतः त्या ठिकाणी घेऊन निघालेली आहेत। त्यामध्ये बरेचसे ग्रामस्थ आहेत, गावातील सर्व ग्रामस्थ आहेत, या ठिकाणी तरुण युवक मित्र आहेत, गावातील सर्व वडीलधारी आहेत, सर्व सहकारी आहेत। त्यामध्ये या ठिकाणी आता मला सांगा, तुम्ही हे सगळं केलं, ह्या भावना तुमच्या नेमकी मनामध्ये कशा आल्या? मनोजदादा जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषण बसले असताना लाखो मराठा समाज त्या ठिकाणी आज उन्हाचा पावसाचा कसलाही विचार न करता त्या ठिकाणी उपस्थित झाला आहे। सरकारने त्यांच्या खाण्यापिण्याची सगळी सोय जवळपास आता तिथे जे आहे ते बंद केलेलं आहे। शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे। मी सरकारला एवढंच सांगू इच्छितो, शेतकरी जगाचा पोशिंदा असल्यामुळे आमचा मराठा समाज कुठेही उपाशी राहणार नाही याची काळजी घेऊन आम्ही सर्व ग्रामस्थ, विशेषतः आमच्या गावातील गवळी बाबा गणेश मित्र मंडळ यांच्या वतीने हे जवळपास 400 ते 500 किलोची बुंदीची पॅकेट घेऊन आम्ही आज मुंबईला रवाना होत आहोत। 400 ते 500 किलोची बुंदी घेऊन मुंबईला रवाना होणार आहेत। तर त्यांचा एक हातभार मराठ्यांसाठी लागतोय। अजूनही काही बांधव त्या ठिकाणी आहेत। मला सांगा, शासनानं ही जे काही चुकीचं धोरण आखले, एका बाजूला आरक्षण द्यायचं नाही, दुसऱ्या बाजूला आरक्षण मागण्यासाठी आलेल्या बांधवांची गैरसोय करायची आणि त्यांना कुठल्याही प्रकारची मदत किंवा ते पाणी देखील मिळून देत नाही, याबद्दल तुमच्या भावना काय आहेत शासनाबद्दल? शेतकऱ्यांच्या आणि मराठ्याच्या जीवावरती पूर्ण शासन जगते, पुढारी जगतात। नवे तो जो पूर्णपणे विरोध करतो तो एकण्या साधावरती, त्याला सुद्धा शेतकऱ्यांच्या जीव आणि मराठ्यांच्या जीवावर जगतोय, तो आमचंच खातोय तो आणि आम्हाला विरोध करतोय। त्याला जर आम्ही जगवतोय तर आमचे मराठी बांधव त्या ठिकाणी उपाशी जर राहत असतील आंदोलनासाठी तर त्यांना हा मराठी बांधव, हा शेतकरी बांधव कसा उपाशी राहून देईल? साधं छोटं मंडळ ते जर तिथं 1,500 ते 2,000 लोकांचं बुंदीचं नियोजन करतंय तर असे ग्रामीण भागातला एक दुर्गम भाग आहे आमचा आणि छोटंसं मंडळ आहे गणपती मंडळ। हे जर आमचं छोटं मंडळ एवढं करतंय तर पूर्ण महाराष्ट्रातून काय होऊ शकतं याची सरकारने नोंद घ्यायची। आमचा एकही माणूस इथं उपाशी राहणार नाही याची दक्षता पूर्ण ग्रामीण भागाने घेतलेली आणि ही सुरुवात आहे छोट्या मंडळातून। अजून उद्या परवा तुम्हाला जेवढे बांधव आहेत त्याच्यापेक्षा अन्नदान घेऊन येणारे 10 पटीत असतील तिथं, हे ध्यानात घ्यायचं। खरं तर अन्नदान घेऊन येणारे 10 पट त्या ठिकाणी असतील, हे लक्षात ठेवायचं। आमच्या बांधवांना उपाशी आम्ही मरून देणार नाही, ही भावना त्यात आहे। तर मला एक अजून जाता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तो असा की आता एवढं हे शासन आपल्याला पिळतंय मराठ्यांना, उद्याच्या काळात निवडणुकामध्ये याचा काय परिणाम होईल का ह्या शासनाच्या विरोधात? निश्चितच, विषयच नाही ना।
आता जर शासन म्हणून सर्वसाधारण माणसाला कळलेलं आहे, शेतात काम करणारे अगदी अडाणी माणसाला सुद्धा कळलंय का तिथं मुंबईत काय चाललंय, मीडियाद्वारे तुमच्या माध्यमातून आम्हाला सगळं घरपोच कळतंय. त्यामुळं ते पूर्णपणे सर्वसाधारण माणसाच्या नजरेतून उतारलेलं शासन आहे. जरी आरक्षण दिलं, आता त्यांनी हाताबाहेर गेलेला कारभार येतो, तरी लोक त्यांच्या विश्वास ठेवण्यात उभी राहिलेले नाहीत आता पात्रता त्यांची. म्हणजे एकूणच शासनावर आता आमचा विश्वास उडाला आहे. आरक्षण देण्यासाठी बरेच वेळा फसवणूक केली, अजून जरी आरक्षण दिलं तरी आमचं समाधान पाहिजे तसं होत नाही अशी त्यांची भावना आहे. परंतु निश्चित शासनाने यामध्ये मार्ग काढला पाहिजे, आमच्या मराठी बांधवांना आरक्षण दिलं पाहिजे ही सद्भावना या ठिकाणी निर्माण झाली. कराळे पाटील कोमिलिस्टर चॅनलच्या माध्यमातून ही आपण समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. जर कदाचित अजूनही कोणाला यामध्ये मदतीचा हात पुढे न्यायचा असेल तर निश्चित या ठिकाणी आपण गावोगावी जागृती करून आपल्या मराठा बांधवांना सहकार्य करू. निश्चित आपल्या मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ही भावना या ठिकाणी व्यक्त करूया. आणि आपण सर्वांनी आता एकमुखाने एक दिल्यानं घोषणा द्यायची, एक मराठा, एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. एक मराठा, एक मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.